बुद्धरत्न, धम्मरत्न, संघरत्न, सर्वश्रेष्ठ अशा या 3 रत्नाला त्रिवार अभिवादन. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पण. सर्व श्रद्धावान उपासक उपासिका, बालक आणि बालिकांनो, मी भिक्खू ज्ञानरक्षित थेरो नम्रपणे आपल्या सर्वांना एक विनंती याचना करतो की माझे पूर्वाश्रमीचे पिता पांडुरंग बंडूजी मोरे, जे की चिवरातलं ज्यांचं नाव भंते पन्न्यावंश आहे, ते खूप आजारी आहेत आणि ICU मध्ये ॲडमिट आहेत. हेडगेवार हॉस्पिटल औरंगाबादच्या दवाखान्यामध्ये ते ICU मध्ये ॲडमिट आहेत. तर आपण सर्वांनी त्यांच्यासाठी विशेष मंगलमैत्री करायची आहे. आपण बघत असाल की ही स्पेशल पूजा भगवंताच्या धातूची, अरहंतांच्या पूजा, अरहंत आनंद भंते धातूची आम्ही स्पेशल पूजा त्यांच्यासाठी केलेली आहे. आपणही आपल्या घरून त्यांना मैत्री करू शकता. माझे पिता हे मृत्यूशय्यावर आहेत, म्हणून आपण जे आयोजित केलेले जे काही कार्यक्रम आहेत ते कोणतेही कॅन्सल होणार नाही आहेत. उद्या आपलं श्रामणेर शिबिर आपल्या संगगिरी महाविहार होणारच आहे आणि बुद्ध पौर्णिमेचा जो रात्रभर परित्राण पाठाचा 2570 दीप लावून जो विशेष रूपाने आपल्याला या जयंती साजरी करायची आहे, भगवंताला ज्ञान प्राप्त झालेले जे संध्याकाळचे 6 तर सकाळच्या 6 पर्यंत, तर त्या काळामध्ये तो कार्यक्रम होणारच आहे, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. आपल्या कार्यक्रमासाठी विशेष पूज्य शिलानंदजी महाथेरो, भारतातले पहिले दूतांगधारी भंतेजी आंबोडा या ठिकाणावर ते येण्याचं वचन दिलेलं आहे. तर आणि पूज्य धमोदर भंतेजी आणि भिक्खू संघ येणार आहे आणि श्रामणेर शिबिराला दीक्षा देण्यासाठी पूज्य आमचे इंदवंशजी महाथेरो, त्याचबरोबर अनिरुद्धजी महाथेरो हे पण येणार आहेत आणि पूज्य भिक्खू संघाला आपण आमंत्रित केले, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. बस एवढ्यासाठीच ही व्हिडिओ बनवत आहे की कुठलेही कार्यक्रम कॅन्सल नाही आहे. भगवंताचं महापरिनिर्वाण झालं तरीही दानशील समाधीचं आचरण त्या काळात सुटलेलं नाही आहे. बाबासाहेबांनी शरीर सोडलं त्या टायमात महाप्रयाण झालं तरीही दानशील समाधीचं आचरण सुटलेलं नाही. त्यामुळे माझ्या पितांनी आरोग्यातून बाहेर आले काय, मृत्यूला प्राप्त झाले काय, तरी आपण सुद्धा शील समाधी प्रज्ञेचं आचरण करायचं सोडायचं नाही. तर निश्चित स्वरूपात सर्वांनी यावं आणि या पुण्यामध्ये सहभागी आपण जयंती साजरी करावी. ठीक आहे. सर्वांचं कल्याण सुखी.